नमस्ते, मैं हूं जयदेव परांजपे और आप देख रहे हैं नगरायण। काय झालंय 80च्या दशकामध्ये 80-90च्या दशकामध्ये असलेली नियमावली, असलेलं कागदपत्रांचं स्टेटस जसं एमओयू त्या काळी खूप मोठं डॉक्युमेंट होतं, जे आज लीगली एन्फोर्सेबल नाही. अशा पद्धतीचे बरेच बदल मधल्या काळामध्ये झालेले आहेत. त्यामुळे कायदेव्यवस्था, कागदपत्र यांच्याबद्दलची सक्ती आणि जागरूकता ही त्यावेळेला जी होती आणि आज जी असल्याची आवश्यकता आहे, यामध्ये भयंकर तफावत आहे. आपल्याकडे एक धारणा अशी होती, जमिनीवरचं नाव सोडायचं नाही. लार्जली मी म्हणेन या पायी त्या काळी लोकांनी कन्व्हेयन्स करून द्यायला कुचराई केलेली आहे आणि म्हणून या आजच्या समस्या आहेत. लीगल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यापैकी 95% समस्यांच्या मधनं रिडेव्हलपमेंट केली तर मार्ग निघू शकतो. रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकास हा मास्टर प्लॅन शिवाय होऊच शकत नाही. डोक्यात क्लिअर करून घ्या. तस्मै श्री गुरवे नमः. साथियों, घूम फिर के आज हम थोड़ी जो चल रही सब सीरीज जो थी वैश्विक भूकंप और स्थानिक परिणाम इनके ऊपर की, उसको थोड़ा एक किनारे रख के हम फिर एक बार आज कोथरूड के पास आए हुए हैं. कुछ ऐसी प्रतिक्रियाएं हमें मिली हैं और हमारा भी अनुभव रहा ही है, तो उसको देखते हुए हमें ये पता चलता है कि कुछ लोगों की ऐसी पक्की धारणा हो चुकी है कि यूं कि लीगली पूरा सारा हमारा सब क्लियर नहीं है, इस कारण से हमारी रीडेवलपमेंट में वास्तविक समस्या है. अब इसमें कितना तथ्य है और कितना नहीं है, ये जानने का प्रयास करेंगे, किंतु फिर कोथरूड और फिर मराठी, तो अवश्य ध्यान दीजिएगा. मित्रांनो, ही धारणा जी आहे की आपलं लीगली काही क्लिअर नाहीये आणि म्हणून रिडेव्हलपमेंटमध्ये समस्या येते. तर यात पहिला मुद्दा आपण ऍड्रेस करूया, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट. मी मागे पण बोललेलो आहे, स्टँड अलोन बिल्डिंग म्हणजे एकच एक बिल्डिंग, ज्याची सोसायटी आहे अशी बिल्डिंग ही पाडून परत बांधणे म्हणजे रिकन्स्ट्रक्शन, पुनर्बांधणी, ना की पुनर्विकास. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे बिल्डरला परवडायचं असेल तर ऍडिशनल FSI लागतो, ज्यातला काही एक भाग ते आपल्याला फुकट म्हणून देतात, ऍडिशनल एरिया, आणि बाकी विकायला त्यांना परवडतं. जिथं हे गणित बसत नसेल तिथे सेल्फ रिडेव्हलपमेंटचं सजेशन आम्ही सुद्धा देतो आणि त्यासाठी गाईड सुद्धा करतो. पण हे झालं रिकन्स्ट्रक्शन. रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकास हा मास्टर प्लॅन शिवाय होऊच शकत नाही. डोक्यात क्लिअर करून घ्या. आता हे मी का परत इथे बोललो, याला कारण सोपं आहे. आज मला या ठिकाणी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगू द्या की लीगल तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यापैकी 95% समस्यांच्या मधनं रिडेव्हलपमेंट केली तर मार्ग निघू शकतो. काही 5-1% मोजक्या अशा केसेस असतात की ज्यांचं खरंच काही नाही होऊ शकत. खूप मोठ्या पातळीवरती पॉलिसी चेंजेस झाल्याशिवाय किंवा इतर अजून कुठल्या मार्गाने त्यांना यातनं बाहेर पडता येणार असेल तर तसं केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नसतं. पण 95% मित्रांनो, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता दोन पद्धतीच्या लीगल समस्या येतात. एक म्हणजे फ्लॅटशी निगडीत किंवा फ्लॅट, दुकान, रो हाऊस, तुमचं जे काही घर असेल त्याच्याशी निगडीत समस्या, आणि दुसऱ्या सोसायटी, जमीन यांच्याशी निगडीत समस्या. फ्लॅटच्या संबंधित अनेक लोकांची नावं असणे, त्याच्यानंतर बँक लोन क्लोज नीटपणे केल्याशिवाय अनेक व्यवहार झालेले असणे, त्यातले मधली कागदपत्र गहाळ असणे, आणि या एवढं पुढे पण जाण्याआधी मुळामध्ये ओरिजिनल लँड ओनर आणि बिल्डरनी काय झालंय 80च्या दशकामध्ये 80-90च्या दशकामध्ये असलेली नियमावली, असलेलं कागदपत्रांचं स्टेटस जसं एमओयू त्या काळी खूप मोठं डॉक्युमेंट होतं, जे आज लीगली एन्फोर्सेबल नाही. अशा पद्धतीचे बरेच बदल मधल्या काळामध्ये झालेले आहेत. त्यामुळे कायदेव्यवस्था, कागदपत्र यांच्याबद्दलची सक्ती आणि जागरूकता ही त्यावेळेला जी होती आणि आज जी असल्याची आवश्यकता आहे, यामध्ये भयंकर तफावत आहे. आणि त्यामुळे सगळ्या चरणाऱ्यांसाठी कुरण खुलं झालेलं आहे. असो का होईना, पण म्हणजे समस्या सुटू शकत नाहीत असं नाही.
जेव्हा कुठलंही खातं तुम्हाला हे सांगतं की आमच्या सिस्टीममध्ये आहे, होऊन जाईल, तेव्हा ते सरकारी चार्जेस काय आहेत काय नाही वगैरे सांगतात आणि वकिलाची फी देऊन तेवढे चार्जेस देऊन मोगम खर्चामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. पण जेव्हा एखादं खातं सांगतं की आमच्या सिस्टीममध्ये नाही, त्यावेळेला समजून जावं की अधिक चक्रा, अधिक धावपळ, अधिक पेशन्स, अधिक मोठा लढा आणि अधिक खर्च, हे सगळं करणं भाग आहे. तर हे फ्लॅटच्या संदर्भाने असो, अनेक नावं आहेत. कोणी हक्कसोड केलेला नाही, प्रॉपर्टी टॅक्सचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, मूळ जमीन मालक किंवा बिल्डर यांनी इंडेक्स टू त्यांच्याचकडे ठेवला का आता ₹5,000 त्या काळी द्यायचे कोणाचे तरी राहिलेले आहेत असं क्लेम करून त्याच्यावरती कोर्टात केसेस आहेत, पेंडिंग आहेत, इतका काळ पेंडिंग आहेत की ते बाय डिफॉल्ट डिसमिस व्हावे, पण कोणी जाऊन मागितलीच नाही डिसमिस ऑर्डर. असले खूप प्रकार आहेत फ्लॅटच्या संदर्भात. आणि त्या चक्करमध्ये होतं असं की ताबा एकाकडे, कागद दुसऱ्याच्या नावावर. सो अशा खूप समस्या बघायला मिळतात. यातनं मार्ग निघू शकत नाही का? निश्चित निघू शकतो. दुसरं, लँड आणि बिल्डिंग याच्या संदर्भात. तर आपल्याकडे एक धारणा अशी होती, कशामुळे तयार झाली, कुणी केली सोडून देऊ, पण होती. जमिनीवरचं नाव सोडायचं नाही. लार्जली मी म्हणेन या पायी त्या काळी लोकांनी कन्व्हेयन्स करून द्यायला कुचराई केलेली आहे आणि म्हणून या आजच्या समस्या आहेत. पण एवढ्याच आहेत का? नाही. मला सांगा, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, महसूल खातं ह्याच्यानी एकदा रजिस्टर करून इंडेक्स टू सारखं डॉक्युमेंट दिल्यानंतर ते नाव म्युटेट करून तुमच्या 7/12 तलाठी कार्यालयात किंवा महसूल खात्यातच विशेषतः प्रॉपर्टी कार्डवरती नोंदवायला वेगळ्या दाढ्या का धरायला लागतात? या अशा समस्या आहेत. आता या समस्या आपल्याला समजत नाहीत का? या कुठल्या खात्यात जाऊन सोडवायच्या, कशा सोडवायच्या, याच्यासाठी आपल्याला वेगवेगळी खाती फिरता येत नाहीत का? वकिलांचा सल्ला घेता येत नाही का? वकील तसा सल्ला देत नाहीत की काय? निश्चित देतात. प्रश्न हा असतो की त्या वकिलाची फी सोसायटीच्या कमिटीत मंजूर करून घेणं हे किती अवघड जातं हे पण आम्हाला ऐकायला मिळतं. त्यानंतर ही एवढी खाती फिरणे, 2-2, 5-5 वर्ष यामध्ये घालवणे का? तर केवळ कागद क्लिअर व्हावे. आणि हे सगळं आपले नोकरी धंदे सांभाळून सगळं करून हे आपल्याला शक्य होत नाही आणि म्हणून ही कुरणं पण आहेत, चरणी पण आहे आणि एवढं करून पिसतोय आपण. यामध्ये होतं काय तुम्हाला सांगतो. मी मध्यंतरी एक नवीन फ्लॅट घेतला, नवीन म्हणजे रिसेल मधला, जो रिडेव्हलपमेंटला येईल. आणि माझ्याही नकळत 6 महिन्याच्या आत मी त्या सोसायटीचा सेक्रेटरी झालो. 14 फ्लॅटची सोसायटी आहे. याला कारण असं की बहुतांश लोक सिनियर सिटीझन आहेत. काहींची मुलं पुण्यात, इतर ठिकाणी, भारतात काही ठिकाणी आणि मुख्यतः परदेशी आहेत. आणि ही रिटायर्ड माणसं, पेन्शनर माणसं यांच्याच्यानी गोष्टी होत नाही. ते म्हणाले, तुम्ही तरुण आहात, तुम्ही घ्या जबाबदारी. मी तरी किती फिरायचं? आता सोडा, मी थोडासा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, पण बाकीच्या ठिकाणी कसं होत असेल? ही एक समस्या. दुसरी, एकाच सोसायटीमध्ये मला सांगा, 80-90च्या दशकामध्ये एकाच सोसायटीमध्ये 14-15 फ्लॅट ज्याच्यात आहेत, अशामध्ये 5 फ्लॅट, 6 फ्लॅट पैसे देऊन विकत घ्यायची कपॅसिटी किती लोकांची होती? कोथरूड आणि कोथरूड सारखी इतर पुण्यातली ठिकाणं यामध्ये बोलतोय मी, किती होती? म्हणजे हे कुठले तरी भावकीतले जुन्या लँड ओनरच्या किंवा बिल्डरच्या असलेली माणसं यांना हे लिहून दिलेले आहेत. अहो, काय काय डॉक्युमेंट्स बघायला मिळतात. एक एमओयू बघायला मिळाला होता, जो आज कोर्टात स्टँड होत नाही. त्याच्यावरती लिहून दिलेलं आहे की अमका अमका फ्लॅट आणि अमका फ्लॅट तमकं दुकान यांना देण्यात यावे. देण्यात यावे कसं? पागडीने, भाड्याने, हा, मालकी हक्कासह, सगळ्या वहिवाट वापरण्याच्या हक्कासह, का तात्पुरत्या काही दिवसांपुरतं वापरायला, का भावकीतलं आहोत म्हणून बक्षीसपत्र, का काय? काहीही लिहिलेलं नाही. आणि आज हे अख्खं डॉक्युमेंट हे कोर्टात ऍडमिसिबलच नाही. ऍडमिसिबल झालं तरी ग्राह्य धरलं जाणार नाही. केवळ एवढं एक डॉक्युमेंट. ताबा एकाकडे, मालकी दुसऱ्याकडे. डीम्ड कन्व्हेयन्ससाठी लोक कोऑपरेट करत नाहीत. आपले कागदपत्र वेळच्या वेळी गोळा करून देत नाहीत. किती लोकांच्याकडे नसतात. कितीतरी लोकांच्याकडे इंडेक्स टू सुद्धा नसल्याचं ऐकतो.
इंडेक्स टू नाहीये का, तर तो मूळ मालकाने दाबून ठेवला होता. पण तो इंडेक्स टू ची कॉपी त्यावेळेला तिकडे देऊन प्रॉपर्टी टॅक्सचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स मात्र इमानदारीत भरतो. मग आता कसं सोडवायचं? सुटू शकतं का नाही सुटू शकत? अशा अनेको समस्या असतात ज्या आपली ही धारणा मुळात तयार करतात आणि पक्की देखील करतात की आपली लिगली लागली आहे म्हणून पुढची वाट धूसर आहे. मित्रांनो, लीगल कारणांसाठी वकील हा एकमेव मसीहा आहे हे डोक्यातनं काढून टाका. लक्षात घ्या, वकिलांना पर्याय नाहीये. जी गोष्ट करून आणायची, कोर्टातनं ज्या गोष्टी करून आणायच्या, अनेक खात्यांमधनं ज्या गोष्टी करून आणायच्या, त्या वकीलच करू शकतात आणि त्यासाठी वकिलांकडे जायलाच हवंय. पण म्हणून तोच सगळं करेल आणि तोच आपल्याला स्वतःची भिजत गुंगडी बाजूला ठेवून आपल्याला ताराला येईल, ही अपेक्षा मात्र चुकीची आहे. पण मग करायचं काय? तर साधी गोष्ट करायची. तुमच्या सगळ्या लीगल समस्या लिस्ट डाऊन करायच्या. वकिलाकडनं त्या समस्यांमधली गुंतागुंत समजून घेता आली तर अधिक चांगलं, नाही घेता आली तरी हरकत नाही. तुम्हाला माहित असलेल्या समस्या लिस्ट डाऊन करा आणि आमच्याशी संपर्क साधा. पुढची चर्चा आपण करू. या समस्या कशा सोडवता येतात, आम्ही कशा सोडवलेल्या आहेत आणि सोडवू शकतो तुमची समस्या, हे आपण समक्ष प्रत्यक्ष वन ऑन वन बोलणं अधिक योग्य आहे. या समस्या कशा सोडवल्या याच्या गावदुनियेच्या केसेस मी इथे जाहीरपणे सांगणं योग्यही नाही आणि ते ऐकून तुम्ही करणार काय. त्यामुळे तुमच्या लीगल समस्या लिस्ट डाऊन करा आणि आमच्याशी संपर्क साधा. कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून. नंबर आहे 9975063139. परत सांगतो, 9975063139. हा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. अवश्य संवाद साधा, कारण म्हटलंच आहे, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.